नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे ब्रह्मांडनायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांचे जीवन बदलले. मला दे ग आसरा तुझा पायी या भावनेतून भक्त त्यांच्या चरणी शरण जातात. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यावर जीवनात अकल्पित बदल घडतात. संकटे, वेदना आणि अडचणी या त्यांच्या कृपेने सहज पार होतात. भक्त म्हणतात, स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य होते. स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. स्वामी म्हणतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी म्हणतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. स्वामी म्हणतात, विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण. स्वामी म्हणतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास विपणाचाही करावा. स्वामी म्हणतात, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. स्वामी समर्थांची शक्ती हा कुठलाही चमत्कार नाही. ती एक अनुभूती आहे जी प्रत्येक त्या हृदयात वसते जे भयावर मात करतं. पुढच्या वेळी जेव्हा जीवन तुम्हाला थांबायला सांगेल तेव्हा फक्त हसून सांगा, भिवू नको, मी आहे.